मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहेत हवेली तालुक्याच्या ह्युमन राईटचे अध्यक्ष श्री रवींद्र जाधव सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, जसे तुम्ही गेल्या वेळेस आम्हाला मुलाखत दिली त्याचप्रमाणे आमचे काही नवीन प्रश्न आहेत तुमच्याकडे. सध्याचं चालणारं राजकारण, सध्याचं समाजकार्य आणि भ्रष्टाचार हे तिन्ही आहे ना एका आईचे पोर आहेत. बर. जिथे राजकारण तिथे समाजकार्य, समाजकार्य तिथे भ्रष्टाचार. लांब नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः मराठा शहाण्णव कोळी आहे. मला कोणाच्या जातीवर आक्षेप नाही. ते ओबीसी असो, माघारवासी असो किंवा मराठा कुणबी असो, मला घेणं देणं नाही. त्यांच्यावर मला बोलायचा अधिकार नाही. मी बोलणार नाही. मी फक्त महत्वाच्या भूमिका घेणार. कोणाला पटलं ठीक, नाही पटलं नमस्कार. मला कोणाचे मन दुखायचे नाहीये. जे वैशिष्ट्य आहे, जे खरं आहे ते मला मांडायचं. तिथे मी आज मांडणार. आरटीआय आणि बाबासाहेबांनी जे मला दिलेला अधिकार आहे तेव्हा मी बोलणार. सर्वात पहिल्यांदा माझं सगळ्या सरकारला, मग तो काँग्रेसचा असो, बीजेपीचा असो, रेजा असो, त्याचा कोणाचा पण असो, बाबासाहेबांनी बोललेल्या गोष्टी तुम्ही कुठे पाळता, जे तुम्हाला नियमात दिले. तुम्ही समजून घ्या. आज 2025 ला चाललोय आपण. निम्म क्रॉस केले आपण वर्ष. त्यात अजून पण तुम्ही लोकांना आरक्षण का देताय? मला परत मी बोलतो, मला कोणावर बोलायचं नाहीये. सर सकट वरून ते खालून सर्वांचं बंद करा. हा विषय निघाला होता, मराठ्यांचा आरक्षणचा विषय निघाला होता. त्याच्यामध्ये युटर्न झाला, कुलबी झाला. मग माझा मराठा, 96 मराठा, तो बांधव कुठे गेला? त्याच्यामध्ये सरकारने सगळ्यांना कुणबी दाखले दिले. पण आता याच्यावर नवीन काय राजकारण? कुणबी मला घेणं देणं नाही. मी तुम्हाला तेच बोलते. मला मराठ्याचं आरक्षण निघालं होतं ना, कुणबी का मध्ये निघाला? सरकारने का काढलं मध्ये कुणबी? सरकारने नाही काढलेलं. हे जे आरक्षण आणि जे कोणी आहे, जे कोणी आहे, आज भांडण कुठे चालू आहे? कोणा बाबतीत चालू आहे? मराठा कुणबीवर चालू आहे. कोण बोलतोय शंभर मराठावर? बोलतो का शंभर मराठा? का बोलत नाही? खराई वेदना 96 मराठ्यांची. जरुरी नाही सर्वच मराठा 96 मराठा श्रीमंत गौरवपती. कितीतरी घरचे अशी परिस्थिती आहे त्यांची खालची मोठ आहे. नाही द्यायची ना तुम्हाला, नको द्या. वरून खाली सोडवलं. तुम्हाला माहिती का आजच्या तारखेला जे आरक्षण दिलं जातं त्याच्या मागं पण किती भ्रष्टाचार होतो? तो सर्वांपर्यंत पोहोचतो का हो? आज मला सांगा, मध्ये मी ऐकलं होतं आणि ती खरी गोष्ट आहे. मी खरी गोष्ट पाताळल्याशिवाय बोलणार नाही, कारण आरटीआय ह्युमन राईटचा माणूस आहे मी. मला सांगा, वारकरींना 25,000 रुपयाचे ठरले. काय त्यांची साधन आहे त्यांच्यासाठी माहिती नाही का वाटत मी तुम्हाला? बरोबर. काय देता तुम्ही? तुमचे तिजोरी खळखळात आहे ना, काय देता तुम्ही? 97 कशाला लावतात त्यांना? कुठल्या हिशोबाने लावणार नाही काय? दुसरी गोष्ट परत बोलली मी, ते आमच्या महिलांना सवय लावली. लाडकी बहिणी महिला सवय लावली. त्याचा शॉर्ट आउट करायला लागली. कोण कोण आहे, कोण आहे, कोण सरकारी आहे का, कोणाची काय नाही काही नाही. कुठून तुम्ही फाईन करणार? कोरोनाच्या भ्रष्टाचाराला हा माझा आळ आहे. आम्ही मागितलं होतं का तुम्हाला? तुम्ही आमच्या समाजाला, समाज म्हणजे कोण? पूर्ण महाराष्ट्राला. मी कुठल्या जातीवर बोलत नाही. समाजावर सर्व समाज म्हणजे मराठा. आपलं महाराष्ट्र मराठा पण नाही. त्यांना तुम्ही सवय लावली. आज महाराष्ट्र सरकार खुळखुळं झालंय हो, खुळखुळं झालंय. ते पैसे टॅक्स महागाई तुमच्याकडनं वसूल करतात, तुम्हाला देतात. तुम्ही आता तरी पब्लिकनी शाणे व्हा. त्याच्यामुळे त्या विभागाचा मंत्री, त्या हिजा मंत्री, त्या सगळ्या गोष्टी पाळणारा तो खाऊन घर बसलेला आहे. तुम्ही इलेक्शन पिरियड मध्ये जेव्हा तुमची माहिती दिली जाते आणि ती माहिती आणि मागची 5 वर्षाची माहिती तुम्ही काढला, तर एक एक नेता, आमदार, खासदार कुठल्याही पक्षाचा असतो, मला घेणं देणं नाही. कुठल्याही पक्षात तू कोट्यवधी झालाय. कुठून झाला? काय अशी धंदे करतो तो? काय अशी धंदे करतो तो? कुठून झाला?
आता मी परत एक पॉईंट वर येईल. उद्धव ठाकरे साहेब मला खायला देत नाही, मला राजकारण कोणाची बाजू घ्यायची नाही. पण एक मी मुद्दा मांडतो, उद्धव सरकार जेव्हा होती तेव्हा पण मराठ्यांचा एल्गार झाला होता आणि तेव्हा मंत्री माननीय शिंदे साहेब होते मराठ्यांची बाजू मांडायला. आमच्या राजांनी उपोषण केलं होतं, त्यांना जाऊन त्यांच्या मिसिसनी उपोषण केलं होतं, त्यांना जाऊन तिथे पाणी पिणं ते मिटवलं कोणी होतं? एकनाथ शिंदेनी. बरोबर. मागच्या टायमाला न्यू मुंबईला मुंबईच्या रेसीवर कोण आले ते जरांगे महाराज पाटलांना भेटायला? एकनाथ शिंदे आले. परत मागं गेलं. म्हणजे काय? आता तुम्ही विचार करा, मी कोणावर काय बोलतो? माझं फक्त काम आहे डोळे उघडून देणे, आणि ते मी देतो. मी नाही लहान माणूस आहे, मी पाटलांसारखा महान नाही, तो कुठल्या मंत्रीसारखा महान नाही. आज मला सांगा, सरकारमध्ये जे मराठा आहे विरोधी पक्षाची भूमिका येत नाही. मी म्हणजे जे सरकारमध्ये मराठा आहेत त्यांनी पदाचा आणि आमदारकी खासदारकीचा आणि नगरसेवक किंवा सरपंच असतील त्याचा राजीनामा द्यावं आणि पाटलांना सपोर्ट करावा. तयार आहे? तयार कोण? तर सरकार पोचतो. सरकारच मराठ्यांचं आहे ना, कारण ते सगळे तिथे देणार ना. द्या ना, तुम्हाला द्यायचं ना मराठ्यांना सपोर्ट, पण द्या ना. पण नाही देणार, कारण हे फक्त खेळवायचं, हे जमतच नाही. मागच्या टायमाला मी बघत होतो, उलट तुमच्या थ्रू मी पाटलांना अभिनंदन करीन. पाटलांना काय अभिनंदन करीन? वाशीनी परत रिटर्न केले, न्यू मुंबई गाठली त्यांनी, आझाद महिन्यात गाठल्या. मला त्यांचं अभिनंदन करायचंय. फक्त त्या माऊलीला मला एवढं सांगायचंय, जीवाचा त्रास करून न घेता, उपोषण न करता लढा. आमचा पाठिंबा तुम्हाला पण असेल. फक्त माझ्या 96 मराठ्यांना पण तुमच्यात जोडा. तुम्ही कुणबी मधीच काढलं हे आम्हाला वेद नाही झालं. जे खरे मराठा आहेत त्यांना वेदना झालं, ठीक आहे. पण आमची इच्छा आहे तू पाटलाला मराठा 96 पण घ्या. तुमचा जो वजन अजून वाढेल, तुमची ताकद वाढेल, तुम्ही कमजोर होऊ नका. पण मी अजून एक माझ्या ओबीसी बांधवाच्या ताट्यातलं काढू नको. मला कोणाचं ताट्यातलं करू नये. माझ्या हक्काचं मला पाहिजे. का आम्ही दुसऱ्यांनी दिलं तर घ्यायचं का? आम्ही काही मोताज आहे? यांनी दिलं त्यांनी दिलं तर भेटणार ना मला का? आमचे पोरं बाळाच्या रस्त्यावर पडलेत का? त्याच्यात टाकलं म्हणून घेतलं, हे घेतलं. आज किती भांडणं चालू आहेत. तुम्ही पाटील निघाले तेव्हा ओबीसीचे ते कोण नेते ते भांडले, हे भांडले. काय गरज काय? त्यात कोणाचे हाल होतात? सामान्य माणसाचे हाल होतात. सगळ्यात जास्त पोलिसांचे हाल होतात. त्या बिचारायला आहे संसूर आहे वा. आज तिथून टांगत ओढत येतात, वीर ते मुंबई गाठलेली आहे. त्यांनी पुण्यातले निम्मे पोलीस मुंबई गाठलेली आहे. मुंबईच्या पोलिसांच्या सुट्ट्या कॅन्सल आहे, घरात सणसूद आहे, काय आहे काय काय काही नाही. इथे पण परत आला मुद्दा पोलिसांचा. त्यांचा विचार करा. अहो ते हुकुमाची तालमीन बाजव. तुम्हाला वरून सरकारचं हुकुमाला तिथे केलं, त्यांचा दोष नाहीये. आज मी सकाळी बघितलं काहीतरी मुंबईचे सगळे खाऊ टपऱ्या बिपऱ्या सगळ्या बंद केल्या. आमच्या मराठी बांधवांना तिथे उपाशी राहावं लागलं. कुठून जाऊन वडापाव 10 किलोमीटरवर वडापाव आणतायत. गाड्या लावल्या तरी 15-20 किलोमीटरवर. हा कोणाची झाली? सामान्य माणसाचे. आणि आमच्या पोलिसांचे पण झाले. त्यांच्या नजरे वाईट कोण झालं? टपरी बंद करणार पोलीस झाला. त्याची गोष्ट आहे का? त्याला काय लिहिलं नाही. त्याची तो अशी हरणे विचारायची, परत मी बोली मूग धरून मारणे. त्याची त्यांच्या स्वतःच्या समाजाला पाठिंबा द्यायचे, ते कोण बिचारा दाखवू शकत नाही का? ऑन ड्युटी. याचा अर्थ होतो की पडद्या पाठीमागून सगळा कार्यक्रम होतो. हो हो. याच्या पडद्या मागं कोण आहे बरं? तुम्हाला कोण वाटतं? सरकार, विरोधी सगळेच आहेत. हे फक्त कटपुतली झालेली आहे. माझं एवढं म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिहिली आहे ते तुम्हाला बदलता येतं. सेंट्रल गव्हर्नमेंट आज सत्ता तुमची आहे, भारतात पण सत्ता तुमची आहे. दोन्ही साईडला सत्ता, मधला मार्ग काढा आणि मार्ग निघेल. पण आता सर याच्यामध्ये पाटील म्हणतात आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. पाठीमागे सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पण ते टिकलं नाही. आता पाटील म्हणतात आम्हाला ओबीसीतून पाहिजे. तरी कितपत योग्य आहे बरं पाटलांना? मी म्हणजे सरकारने जे तुम्हाला जेच बोललो की सरकारने जे वैयक्तिक दिलं होतं तोच भेटला पाहिजे.
ओबीसी जो मला तरी वाटतं नाही पाहिजे ते टाकायचं का खाऊ मी ते लेकरावारांचं पोट टाकायचं का खाऊ मी नाही ना सरसकट बंद कर. त्या पोराचं स्वतःचं निसर्ग बघा तो शिकून कसा येईल पुढे त्याला ते तुम्ही त्याची घरची परिस्थिती बघा बरोबर आहे. तो घरी करोडपती आहे आणि तो पूर्ण घेतो जातीचे दाखले. त्याच्यावर सर तुम्हाला असं नाही वाटत जे आरक्षण आहे आरक्षण कमी पण याचं जास्त राजकारण होते. ते राजकारण आरक्षण नाहीये. आज मला सांगा पाटलांचं पाचवीवर खेळून तो माणूस मुंबईला आहे बरोबर आहे. मला पाटीलांचं खरंच सर्व बरोबर आहे मी बोलत नाही. मी माहितीच्या अधिकारीच्या आरतीचे सदस्य आहे. मला सगळे सारखे पण आज मुंबई पूर्ण काय हालत बेकार आहे. एक माणसाला 2 किलोमीटर पण जायचं असेल तर त्याची हालत बेकार आहे. मग अशा टायमाला एमर्जन्सी मध्ये काय व्हायचं. कारण शिवाजी जे मैदानात चालू आहे उपोषण चालू आहे आझाद मैदानावर ते म्हणजे मेन पॉइंट आहे मुंबईचा. मुंबईतल्या गावावर यायला जागा कुठली एकच न्यू मुंबई म्हणजे तिथून तर तुमचे चेंबूर सायन दादर कुर्ला बिर्ला सर्व गाठलं गेलं बरोबर. तेवढे लोक पोहोचले नाही अजून. कितीतरी लोक अजून न्यू मुंबईलाच आहेत रेशीवरच आहेत. कितीतरी लोक मगाशी मी बातमीला पनवेलला पण आहेत. म्हणजे मुंबई कुठेही पनवेल कुठं 10-15 किलोमीटर. माझ्यासारखा एक मराठी माणूस तो कुठलाही किंवा मुंबई माणूस मुंबईकर तो कामाला जातो आता घरी जायचं ना भरोसा नाही. तो वाशीला जाणार हो तिथे चेंबूरला घर आहे. वाशी टू चेंबूर हिशोबला हो तुम्ही कधी मुंबईला गेला असेल तर माझ्या मुंबईच्या सर्व बाजूला माहिती आहे ती गोष्ट. म्हणून हे राजकारण बंद करा. कोणाला देऊ नका. कोणच नाही. जो खरा आहे जो करू शकतो जो करणार आहे तो कसंही करू शकतो. त्याला जातीचे दाखवायची गरज नाही. पण सर आता हे आरक्षण भेटलं शासनानं दिलं तरी हे आरक्षण हायकोर्टात जाणार पण तिथे टिकल काय. मी बोलतो टिकणार नाही. स्वाभिमानी जसं आतापर्यंत सर्वांनी विश्लेषक ज्यांनी म्हटले ते टिकणार नाही म्हटलेलं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल सरसकट माफ. मी काय बोललो मग ती जागा खूप मोकळी होती आणि मग फक्त ते कुठल्या बलबुतीवर द्यायचं आरक्षण ना जातीवर न देता. हा खरंच हा पोरगा शिक्षणात प्राधान्य आहे तो करतो पण त्याची परिस्थिती नाही असेल. तो खरंच शिकून मोठा झालाय तो फर्स्ट क्लास मध्ये आलाय तो डॉक्टर आहे त्याला गव्हर्नमेंट पाहिजे द्या. त्या विषयावर तुम्ही जातीवर नाही. जातीवर दिली तर तुम्हाला पुरणारच नाही. पण आता याच्यात असं म्हणतात आम्हाला राजकीय आरक्षण द्या शिक्षण आरक्षण द्या कुठलं आणि पूर्ण आरक्षण आहे ना ओबीसीतून पाहिजे. नाही तुम्हाला सांगू का मी जसं मगाशी म्हटलं सर्व वर्ग राजकीय नको हे नको. आज सर्व जाती महाराष्ट्रामध्ये मराठा खासदार आमदार आहे बरोबर. जसं तुम्ही पण बोलता किती आमदार खासदार तिथे इलेक्शन त्याला मोर्चाला तर कोणी नाही भेटून गेलेले बऱ्यापैकी बरोबर. भेटून गेलो मी पाठिंबा झाला का पाठ्या म्हणून उपोषणला बसा आहे. मी जास्ती करून सत्ता दिला कारण त्यांच्या हातात नाही पण नाही माझी चूल पेटती ना बस झालं. मला आरक्षण रोड बनवण्यामध्ये गटार काढण्यामध्ये धरणाचं पकडण्यामध्ये याच्यामध्ये मला माझे टक्के भेटतात. पुढं काय आरक्षण द्यायचं नाही पण आरक्षणाचं राजकारण करायचं. हे आरक्षण जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही. माझी पण तीच इच्छा आहे. मी बोलतोय ना मला कोणाचं जाटक देतो पण माझा मराठा बांधव जो आहे ना तो भिकारी नाही ना दुसऱ्याच्या ताटातला खायला. त्याला तो स्वाभिमान आहे ना त्याला त्याच्या हक्काचं भेटलं पाहिजे. मी पाटलांना तेच म्हणतोय माझ्या हक्काचं सांगा माझ्या हक्काचं सांगा गप बसा सरायचं बघ ऐका तयारी नसणार. कारण का वोट बँक आहे प्रत्येक काँग्रेसची आहे बीजेपीची आहे प्रत्येकाची वोट बँक. सरकार चालवायचं मग तो तुम्हाला का देईल. एक दाखवावं आमदार किंवा खासदार किंवा नेत्यांनी हे करून दाखवलं चल मी मानतो नाही होऊ शकतो नाही होऊ शकत.
आज जवळपास मला वाटतं की 4 का 5 कोटी लोक मुंबईला गेले. लक्षात ठेवा. त्या आकडेवारी तर अनेक भेटलेले आहेत. मी ऐकलं मग अशी बातमी कर कुठं देवाला, पण एवढं काय वाशीपर्यंत ब्लॉक झाले, बरोबर. एवढं तर झालं मुंबई पूर्ण जाम झाली. तुम्ही मेट्रिक कोणाला धरला? जनतेला. मुंबईकरांना. किंवा उद्या माझं काही काम असेल म्हणून मी मग मुंबईला येते, मी बसलो गपचूप घरी. बरोबर. ते नाही, मंत्रालय गाजवा. याचा अर्थ असा होतो आरक्षण घरी बसून पण मिळू शकतं. पण यांना मुंबईला का आणलं तर राजकारणासाठी. आता कसं बोलत तुम्ही, पाटलांनी मुंबई गाठण्यापेक्षा आझाद मैदान आणि मंत्रालय गाठा. तिथे बसतात नाही सगळे, बसतात नाही, त्यांच्या एंट्र्या बंद करा. तिथं जाऊन बसण्यापेक्षा आतमध्ये पूर्ण मराठीचेच आमदार आहेत. अहो ते नाहीये तो. प्रत्येकाचं माझं घर कसं बरे, मी कसं त्यातून निघेल. गाडाला गेलं तर भरपूर आहे, रस्ते बघा. आज मला सांगा, तुम्ही बाहेर जाऊन रस्त्यात तुम्हाला खड्डीचं घर, मी तिथे क्लिप लवकरच व्हायरल करणार नाही. का हो? मी टॅक्स येतो ना. मी जेव्हा नगरपालिकेला एक नियम होतो, मी टॅक्स भरलं नाही नगरपालिका, तर नगरपालिका मला वर्षाला 24% व्याज लावते. किती? 24%. म्हणजे हिशोबप्रमाणे 24% व्याज लावती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कोविड झाला, जेव्हा गव्हर्नमेंटनी बोललं की ते आम्ही थांबू, पण थांबल्यावर तुम्ही त्या वर्षाच्या टॅक्सला लेट झाल्यामुळे तुम्ही 24% व्याज लावलं. काय करतो तुम्हाला? ते नोकरी धंदा केला होता, पण व्याज कुठून भरेल? जेव्हा तुम्ही काय तो तुमचा अदानी, तुमचा धीरूभाई, हे सर्व जे काय त्यांची कोट्याची माफ केली. आमच्या देशाचं मराठी माणसं, मी महाराष्ट्राचं पूर्ती बोलेल किंवा देशाचं पण बोलेल, काय नाही तुम्ही टॅक्स मागते 1 वर्षाचं कोणाला? दाखवावं हिंमत. 1 वर्षाचं टॅक्स फ्री द्या महानगरपालिकेला आदेश. कोणाकडे 1 वर्ष टॅक्स येतात? दाखवली हिंमत? फक्त लेट द्या, 5-6 महिने द्या, पण द्या. नाही दिलं तर तुम्हाला व्याज 24% नियम. म्हणजे तुम्ही या अदानी मिलनला टॅक्स फ्री कसे वापरता? कोणाच्या बेसवर? कोण अधिकार दिला तुम्हाला? सरकार म्हणून आम्ही बसवले तुम्हाला. आमच्या पैशाची तुम्हाला खायला कोण दिलं? मी भरत नाही उद्या टॅक्स. मी गेल्या 3-4 वर्षाला भरणार नाही टॅक्स, तर माझ्या घराला तुम्ही येऊन लॉक लावणार, सील करणार. मग अदानीचं का नाही बँकेत मी केला तर का त्याला मोकळी दिली? का अंबानीला नाही केलं तसं? अशी किती आहे? आपण शॉर्ट मध्ये नाव घेतो जे फेमस आहेत आता सध्याचे. बोलायला लागलं ना लई काही निघत. या लोकांना वाटतं, पण त्या विरोधात असो या सरकार असो, मला घेणं देणं नाही. कोणी माझ्या घरात येऊन राशन भरून जात नाही. मला बोलायचा अधिकार आहे. बाबांनी दिलाय, मी बोलणार. मला अटक करा, मला काय करा, मला फिकर पडत नाही तिची, पण मी बोलणार. हे खरं म्हणजे जनतेने डोळे उघडलं पाहिजे. जेव्हा तो रस्त्यावर चालतो, खड्डे दिसायला, तिथला जो महानगरपालिका आयुक्त आहे, वॉर्ड इन्स्पेक्टर आहे, त्याला दाखवायचे काय मी टॅक्स का भरतो, टॅक्स का भरतो दाखव मला. अहो 20-25 लाखाची गाडी 15 वर्षात म्हातारी दाखवताय तुम्ही. त्या प्लेटचं तुम्ही मागं बोललो होतो HR नंबर जरुरी आहे. कारण का त्याच्यावर तुमच्या HR नंबरवर तुम्हाला फायदे काय? तर तुमचे जे बाहेर लोक चोऱ्या करतात, हे करतात, गुन्हे करतात, त्या HR नंबर थ्रू बदली होऊ शकत आहे, ते पकडले जातात. त्या लई मोठी प्रोसेस आहे, ती गरज आहे. पण लाखा बिसला गेला कोण? आता त्यावेळी गाडी येतो HR नंबर टाकायला, ती काय 500-700 किती आहे? 800 रुपये. 800 रुपये म्हणजे महिन्याचं दुधाचा खर्च. तो कुठून आणणार? म्हणजे कोणाचं ते तेव्हाचं पोराचं तोंड बंद करून भरणं करोडपतीला काही. आजच्या तारखेला मध्यवर्गीय म्हणजे 1 करोडचा माल. मध्यवर्गीय म्हणजे 1 करोडचा माल, अशी परिस्थिती झाली. मी सर्व मराठा आमदार खासदारांना विनंती करतो, आमदार खासदारकी बघू नका. खरे आहे तर मराठा आरक्षण, परत मी म्हणेन, मला कुठल्या धर्माचं नकोय, मला ओबीसीचं नकोय, मला बीसीचं नकोय,
मी 96 कोळी मराठा आहे, मला आरक्षण देत असेल तर द्या, नाही तर सरसकट माफ करा, ताकद दाखवा, माफ करायची नाही, ताकद कोणाच माफ करायची. वोट बँक नाही, वोट बँक आहे. वोट बँक ताकद नाही. हे कोणी कोणी काय नाही बोललं आता पण सांगा मला तुम्ही. मी तर लय लहान आहे कार्यकर्ता, कोण का बोलत नाही ही गोष्ट? सगळं ना विनोदवर बोलत ना हे बोलत, कोण नाही का बोलत? मला माहिती आहे या मुलाखतीनंतर माझ्यावर टीका लई होणार आहे किंवा मारायची धमकी येणार नाही, मला फरक पडत नाही. काय व्हायचं ते उद्या, कारण हे जे राजकारण चाललंय थांबा कुठे. आणि जे कोणी मागत नाही तुम्हाला आरक्षण, वारकरीला द्या, ह्याला द्या, बहिणी मागत नाही. बहिणी चालू आहे बिचार आहे, बिचारा कमवते आहे, कसं ते घर चालत नाही. आज महिला बहिणीच आहेत जे सपोर्ट करतात, तुमच्या 1500 त्यांचं घर चालत नाही. पण काय माहिती, हजार लाखो मध्ये जे 10 जण आहेत ना सरकारला बोलतात तुमच्यामुळे भेटत, ते घरच सर. बहिणीला तुम्ही जे लाडकी बहीण देतात तेव्हा घर चालत नाही. तुमच्या माहितीसाठी सर, बचत गट मध्ये पण आहे ते चांगले बाईक, ते काहीतरी रोजगार करतात तिथे ते ना, तिथं तुमच्या ठीक आहे ना, ठीक आहे ना. वारकरीचं काय, कोणाला भेटलं? जो वारकरी एकाची सुपारी जवळपास 50, 60, 20, 30 हजार रुपये घेतो, लाख रुपये घेतो, हे मी ऐकलंय. भेटते, घेतात मला. मग काय देतो त्याला साधारण पैसे? तुझ्याकडे मागला आहे का तो? कोण तू देणारा, आमचे पैसे वाटणारा? कुठला मंत्री? काय संबंध तुझा? तुझ्या हातात एक तू वाटतो, तू देणार 10 जणांना नाही दाखवून विचारणार हा माझा आळ, बाकी 20 जणांचे हिशोब कुठे गेलं? मग ते सगळ्या मंत्र्यांना बोलतो, मला काही फरक पडत नाही, जे आहे ते आहे, बस करा राजकारण. मी काय घाबरतो हे महत्वाचं ऐका आता. मी घाबरतो आपल्या भारताचं पाकिस्तान नाही होता कामा, आपल्या भारताचं श्रीलंका होता नाही कामा, आपल्या भारताचं वेस्ट बंगाल होता नाही कामा. बस बांगलादेश म्हणजे त्याच वळणावर चाललंय. एक नवरा बायको, आता एक पोर ठेवायची वेळ आलेली आहे. कारण का त्याला पण जेव्हा तुम्हाला कमवायचं ना, शिकवायचं ना, सोपं नाहीये. आज 20, 25, 30 हजाराचा बाप एका पोराला पोसवू शकत नाही. घरचं भाड्याने असेल तर घरचं भाडं 10-12 हजार झालंय, किंवा घर स्वतःचं असेल तर EMI 10-12-15 हजार झालं, 20 हजार झाले, तर 10 हजार मी काय करणार हो? पोराला शिकवणार काय करणार? कॉम्पिटिशन आहे. पोरं बोलतात बाप आयफोन त्याच्याकडे कसं आहे तर मला पण हे पाहिजे. आणि त्यांचे वेगवेगळे क्लासेस चालू झाले, कुठे डान्स स्कूल, कुठे स्पोर्ट्स स्कूल, कुठे काय, सांगा मला. सगळ्या गोष्टी आहेत ना ते आरक्षणावर येतात. कोणा कळत नाही म्हणून ते असे ते देऊच नका. माननीय मुख्यमंत्री साहेबांना, माननीय पंतप्रधानांना मला जी विनंती आहे, बंद करा. तुम्ही आंबेडकरांना मानता ना, विषय संपला. दाखवा कोणी पण, मी दाखवायला तयार आहे. आंबेडकरांनी कुठल्या साली काय लिहिलं होतं पेज नंबर सगळं सांगेन मी खोटं असेल तर सांगा मला. तिथेच बोलले होते ते बंद करा. आज आपण आपल्या राजकारणासाठी त्याचे धंदे द्या, नोकरी द्या त्यांना, ते स्वाभिमानाने करते. पण सर याच्यामध्ये आता ओबीसीतून भेटेल का बरं का मराठ्यांना आरक्षण? काय वाटतं तुम्हाला? मी जसं मगाशी बोललो तुम्हाला, आरक्षण भेटणार नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणता ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण भेटू शकत नाही भेटत. बघा तुम्ही 4 दिवस थांबू द्या पाटलांना, तिथं नाही भेटत. सोपं नाहीये. कसं आहे नाही हो. का ओबीसी का बसेल सगळं? चला त्याचा काय दोष आहे? त्याचा काय दोष नाही. त्याचे किती वर्षाने माननीय गोपीनाथ मुंडेंनी त्यांची जागा तशी करून दिली. तो एक माणूस धडाकेबाज होता. मराठवाड्यासाठी आणि ओबीसी साठी मोठा थंब होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माननीय विलासराव देशमुखांनी ही गोष्ट मांडली, माझा मराठा शरणपैकी आहे. तेव्हा दोघांची चर्चा झाली. जेव्हा ओबीसीचं आरक्षण माननीय गोपीनाथ मुंडे थ्रू भेटलं का नाही? एनटीला भेटलं. हा ठीक आहे, कोणा भेटलं? तेव्हाच मराठा कुठे होते? सावरगिरी केले, बस झाले. आता बेकार आहे मराठ्यांची पोरांची. त्यांचा दोष काय आहे? तो फक्त मराठाच्या घरात पैदा झाला, ते पण आजच्या तज्ञाने बोलत मराठा पण शरणपैकी.
ती कुलबी नाही. कुलबी हा कुटुंब कुलबी आहे मला कळत नाही. आता आमच्या पिढी आहे मानली गोष्ट. पण आता का आता निघालं होतं आरक्षण कुठलं मराठ्यांचा. त्या ओबीसी कुलबी किंवा शनिकोळी होतं का. मराठा म्हणजे आता आपण कोणाला म्हणतो शनिकोळी मराठा. बस त्यांना द्या, त्यांना द्या. माझी ही विनंती आहे, राजकारण थांबवा. त्यांचा आमदार खासदारी दाखवावं, राजीनामा देऊन माझी इच्छा आहे. खरे मराठात ना तुम्ही द्या राजीनामे, द्या सगळ्या गोष्टी मी मानतो. देऊ शकत नाही कोणी देणार. काय दिलं तू करोड रुपये खर्च करून तू आमदार खासदार झाला झालाय का नाही. बरोबर. पण ती करोड कोणाची येते जनतेचे. पण जनतेसाठी वापरेल करतो का. त्याला पण बायका पोट आहे, त्याला पण प्रपंच आहे. इज्जत स्वामी खुश आहे. बरोबर की चुकीचं. बरोबर बरोबर. तुमच्या थ्रू तुम्ही मला बोलवलं, माहिती घेतली, मला आवडलं. या रोकटोक साठी असंच मी कायम अनेक वेगळे वेगळे मुद्दे घेऊन तुम्ही मला बोलवणार, मी येणार. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या आरटीआयला टाइम दिल्याबद्दल. आपल्यासोबत होते श्री रवींद्र दादा, ह्युमन राईट अध्यक्ष, हवेली तालुका.